चला आपण स्टार्ट करूया का. आज आपण जॉमेट्रिक मीन मीन म्हणजे काय ते बघणार आहोत. तर जॉमेट्रिक मीन कोणाला काय माहित आहे का? नसेल, कारण जॉमेट्रिक मीन तुम्ही शब्द काय केला नसेल, ऐकला नक्कीच नसेल. तर आपण काय करूया, जॉमेट्रिक मीन म्हणजे काय ते बघूया. तर समजा मला काय दिले, 2 नंबर दिलेले आहेत 2 and 18. तर त्याचा जॉमेट्रिक मीन मला काढायचा आहे. तर जॉमेट्रिक मीन मला कसा मिळणार? तर जनरली बघा इथे 2 आणि 18 दिलेले आहे. 2 मिनिट ना, मी कनेक्ट नाही केलंय. ओके, 2 मिनिट द्या मला. ओके, तर मी काय करतो, पेन घेतो माझं. ओके, तर 2 आणि 18 नंबर दिलेला आहे. तर मी काय करणार आहे, तिथे 2 मल्टिप्लाय बाय 18 करणार. आन्सर किती येतं? 36 येतं. आणि 36चा मी काय करणार आहे, रूट काढणार आहे. ते बोटे मी तिथे दिलेलं आहे बघा, 2 into 18 म्हणजे काय, ते 16 येत आहे. आणि त्यात 36चं रूट काढलं की मला काय मिळणार आहे, 6 मिळणार आहे. तो माझा काय असणार आहे सांगा, जॉमेट्रिक मीन म्हणणार आहे. आता आपण कन्सिडर काय करूया, समजा माझ्याकडे 2 नंबर आहेत एक्स आणि वाय. त्यांचा जॉमेट्रिक मीन समजा काढायचा आणि त्याला समजा झेड नाव दिलं आपण. तर इथे रिलेशन काय असणार सांगा, z² इज इक्वल टू एक्स इंटू वाय, किंवा झेड इज इक्वल टू रूट ऑफ एक्स वाय. लक्षात आहे? म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय मिळणार सांगा, जॉमेट्रिक मीन मिळणार आहे. क्लिअर, समजलं? हा, याचे जॉमेट्रिक मीन म्हणजे अनेक तुम्हाला मला सुचलेलं सांगतो बघा. जॉमेट्रिक मीन म्हणजे काय, समजा आपण काय केलं, त्याचा जॉमेट्रिक मीन किती मिळाला, 6 मिळाला. 2/6 केला आपण, इक्वल टू 6/18 यायलाच पाहिजे. 6/18. ओके, 2/6 इज इक्वल टू काय असणार आहे, 6/18 असणार आहे. म्हणजे आपण जर काय लिहिलं सांगा, XYच्या याच्यात लिहिलं तर x/z इज इक्वल टू z/y. हे रिलेशन असतं त्याच्यामध्ये. याला आपण काय म्हणतो सांगा, जॉमेट्रिक मीन. ऍक्च्युली तेच झालं बघा, 6चा स्क्वेअर इज इक्वल टू 18 into 12, 18 into 2. लक्षात आहे? आता पुढे काय नंबर्स मी दिलेले आहेत बघा, त्याचं आपण काय करूया, जॉमेट्रिक मीन काढूया. समजा हे जर आपण केलं, मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 100 मिळतात. आणि रूट ऑफ 100 म्हणजे काय येतं, 10 येतं. म्हणजे आपला काय झाला, जॉमेट्रिक मीन झाला. ओके, आता याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला किती मिळतं, 2500. आणि हा कशाचा जॉमेट्रिक मीन आहे सांगा, कशाचा स्क्वेअर रूट आहे, 50चा स्क्वेअर रूट आहे. त्यामुळे तो आपला काय झाला सांगा, जॉमेट्रिक मीन झाला. इथे जर आपण बघितलं, त्याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर किती मिळतं, 144 मिळतं. आणि 144चं स्क्वेअर रूट काय सांगा, 12 आहे. त्यामुळे त्याचं जॉमेट्रिक मीन काय झालं सांगा, हा जॉमेट्रिक मीन झाला. तसंच 125 into 5 इज इक्वल टू 625 मिळतं. म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट काढला तर आपल्याला किती मिळतं, 25. 25ला आपण काय म्हणणार आहे, जॉमेट्रिक मीन म्हणणार आहे. क्लिअर, समजलं सगळ्यांना? ओके, तर आपण आता पुढे जाऊया. जॉमेट्रिक मीन इन राईट अँगल ट्रायंगल आपण बघितले. पायथागोरस थेरममध्ये काय बघितलेलं, राईट अँगल ट्रायंगल ज्याच्यामध्ये एक अँगल 90 डिग्री असतो त्याला आपण काय म्हणतो, राईट अँगल म्हणतो. आता मी त्याला समजा नाव दिलं ABC. ओके, आणि B वरनं मी काय केलं, एक परपेंडिक्युलर टाकला, आल्टिट्यूड टाकला. याला आल्टिट्यूड म्हणणार आहे. हा आपला हायपोटेनस आहे. ओके, इथे जर आपण काय केलं, 90 डिग्री बनणार आहे, बरोबर आहे ना, परपेंडिक्युलर. इथे मी समजा D नाव दिलं. हे फक्त आपण जॉमेट्रिक मीनचं जे फॉर्म्युला बघतोय ना, तो फक्त राईट अँगल ट्रायंगल साठी आहे. त्याच्यामध्ये एक अँगल काय असायला पाहिजे, राईट अँगल असायला पाहिजे. आणि राईट अँगल जिथे असतो त्या व्हर्टेक्स कडनं जर आपण हायपोटेनसला काय केला, परपेंडिक्युलर टाकला, तर तिथे जो टच होतो त्या गोजला मी काय दिलंय नाव, इंटरसेक्ट होतो त्याला नाव दिलंय काय, D नाव दिलं. तर त्याच्यामध्ये आपण असं लिहू शकतो, BD² इज इक्वल टू AD into DC. इथे लक्षात घ्या, इथे मी AD² नाही लिहित आहे किंवा DC² नाही लिहित आहे. स्क्वेअर कुठला लिहितो सांगा, फक्त BD² लिहितो. लक्षात आहे ना, हे BDचा स्क्वेअर इज इक्वल टू AD into DC. किंवा आपण असं लिहू शकतो, BD इज इक्वल टू, BD ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर AD स्क्वेअर रूट ऑफ AD into DC. ओके, एक सिंपल उदाहरण देतो. समजा तुम्हाला दिलाय, इथे समजा नाव दिलंय 4 दिलाय आणि इथे समजा 9 दिलाय. ओके, तर आपल्याला BD ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण काय करणार, BD² इज इक्वल टू 4 into 9 म्हणजे 36 होत आहे. हे BD² झालं. त्यामुळे BD म्हणजे काय मिळणार मला, इज इक्वल टू रूट 36 इज इक्वल टू काय मिळणार, 6 मिळणार. म्हणजे 6 हा त्याचा काय झालं सांगा, BD ची व्हॅल्यू. आणि ह्याला आपण आल्टिट्यूड म्हणतो. काय बोलतो सांगा, आल्टिट्यूड म्हणतो. कशी काढतात लक्षात आलं? इथे परत एकदा लक्षात घ्या, इथे 90 डिग्री आहे आणि हा हायपोटेनस आहे, तरच चालणार ते. लक्षात आहे?
आता तुम्ही इथे जर अल्टिट्यूड टाकलं तर नाही चालणार ते. ओके, क्लिअर, समजलं? ओके, तर नेक्स्ट बघूया आपण. उदाहरण दिलेले आहे. तर आपल्याला काय दिले बघा, हा 90 डिग्री दिलेला आहे. ओके, हे 9 दिलंय, हे 16 दिलंय, आणि त्याच्यावरनं क्यूएन काढायला सांगितलं. तर क्यूएन मी कसा काढणार? क्यूएनचा स्क्वेअर इज इक्वल टू पीएन इंटू एन आर. आपल्याला पीएन पण दिलेला आहे आणि एन आर पण दिलेला आहे. याचं जर बघितलं तर किती येतं सांगा? 144 येतं, बरोबर आहे. हा कशाचा झाला? क्यूएनचा स्क्वेअर झाला, पण आपल्याला क्यूएन पाहिजे. 144 कशाचा स्क्वेअर रूट आहे? 12चा आहे. त्यामुळे क्यूएनची व्हॅल्यू काय येणार सांगा? 12 येणार. एकदम 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 सिंपल आहे बघा. ओके, आपण नेक्स्ट हे बघूया. तर इथे आपल्याला काय दिलंय बघा, तर हे दिलंय पी एस दिलं. इथे पहिल्यांदा एक लक्षात घ्या, हा 90 डिग्री आहे आणि हा पण 90 डिग्री आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो सांगा? इथे असं लिहू शकतो, क्यू एसचा स्क्वेअर इज इक्वल टू पी एस इंटू एस आर. दोन्ही व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत बघा. 10 इंटू 8 म्हणजे काय मिळतं? आपल्याला 80 मिळतं. पण आपल्याला क्यू एस पाहिजे. क्यू एस आपल्याला कसा मिळणार सांगा? रूट 80. आणि रूट 80 मी असं लिहू शकतो बघा, 16 5 80. त्यामुळे मला काय मिळणार सांगा? 16चा स्क्वेअर रूट काय असतं सांगा? 4 असतं. त्यामुळे 4 रूट 5 मिळणार. ओके, म्हणजे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळाली बघा, 4 रूट 5. आता आपल्याला वाय ची व्हॅल्यू काढू शकतो, कारण हा आपला ट्रायंगल काय झाला सांगा? राईट अँगल ट्रायंगल झाला. त्यामुळे पायथागोरस थेरम आपण वापरू शकतो. मी ते लिहितो बघा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार? वाय स्क्वेअर मिळणार. एक्स स्क्वेअर मला किती आहे बघा? हे 80 आहे. ओके, मग मी 80 लिहितो प्लस 64 लिहितो इज इक्वल टू वाय स्क्वेअर. म्हणजे मी काय लिहिणार बघा? 4 5 14, म्हणजे हे 144 आहे. ओके, 144 म्हणजे वायची व्हॅल्यू किती मिळणार मला? 12 मिळणार आहे, कारण 144चा सॉरी वाय लिहायला पाहिजे ते वाय. हे मला 12 मिळालं, म्हणजे वायची काढली. आता आपण झेडची काढण्यासाठी काय करू शकतो सांगा? एक तर हे प्लस हे ऍड केलं की मला 18 मिळतात, आणि हा आपली हे काय झालं सांगा? ही हायपोटेनस झाली आणि ही 12 आहे. हायपोटेनसचा स्क्वेअर मायनस 12 केलं तरी चालेल. किंवा काय करायचं सांगा? झेडची व्हॅल्यू आपण या ट्रायंगल मध्ये सुद्धा काढू शकतो. कुठल्या? पी क्यू आणि एस. हा 90 डिग्री झाला, त्यामुळे हा त्याचा हायपोटेनस झाला. मी काय करतो? थोडंसं हे सगळं रफ करतो. हा आपण काय करूया सांगा? हा कन्सिडर करूया, ट्रायंगल पी एस क्यू कन्सिडर करूया. त्याच्यामध्ये हायपोटेनस कुठला झाला सांगा? पी क्यू झाला. मग पी क्यूचा स्क्वेअर इज इक्वल टू क्यू एसचा स्क्वेअर प्लस प्ले एसचा स्क्वेअर. क्यू एसचा स्क्वेअर आपण मगाशी काढलेला बघा, रूट 80 होता, बरोबर आहे ना? रूट 80 होता. आणि पी एसचा स्क्वेअर किती दिला आपल्याला? 10 स्क्वेअर, बरोबर आहे? रूट 80 नाही, आपण किती काढलंय? 80 काढले होते ना? 80 सॉरी, क्यू एसचा स्क्वेअर 80 होता. आपण 80 लिहिलं प्लस 100, बरोबर आहे ना? मगाशी आपण काढलंय 10 80 क्यू एसचा स्क्वेअर, बरोबर आहे. ओके, मग काय झालं सांगा? इथे 180 झाला. ओके, हा कसा झाला? पी क्यूचा स्क्वेअर झाला. मग आपल्याला हे लिहिता यायला पाहिजे, बरोबर बघा. 36 बरोबर आहे, येते बरोबर. 36 5 180. ओके, आपण त्याची पाठवतो. ओके, आपल्याला काय मिळणार? 6 रूट 5 मिळणार. हे कशाची व्हॅल्यू झाली सांगा? पीक्यू नाही, पीक्यू स्क्वेअरची नाही, तर पीक्यूची झाली. क्लिअर, समजलं? म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? प्रॉब्लेम काय करू शकता? सोडवू शकता. क्लिअर, हे समजलेलं? मी पुढचा प्रॉब्लेम दाखवतो. बघा, उदाहरण घेऊया. तर याच्यामध्ये काय काय दिलं ते मी लिहितो बघा. इथे 9 दिले आपल्याला एमक्यू, क्यूपी दिले आपल्याला 4 दिलं, आणि एनक्यू काढायला सांगितलं. एकदम एकदम इथे आहे बघा. एनक्यू स्क्वेअर इज इक्वल टू 9 इंटू 4. याचं इथं 36 येतं. त्यामुळे एनक्यू मला काय येणार सांगा? एनक्यू इज इक्वल टू 6 येणार. ओके, हे आपलं आन्सर मिळालं. क्लिअर, समजलं? ओके, तर आता पुढचा बघूया आपण. तर याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय सांगा? 10 दिलंय, 8 दिलंय. हा आपण कन्सिडर करूया एक्स आहे बघा. आपल्याला काढायला सांगितलं, क्यू आर काढायला सांगितलं, पण आपण क्यू आर कसं काढू शकतो सांगा? 8 प्लस एक्स केल्यावर मिळणार. मग मी काय लिहितो इथे? पी एमचा स्क्वेअर इज इक्वल टू क्यू एम इंटू एम आर. पी एमचा स्क्वेअर म्हणजे 10 स्क्वेअर होणार इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू
एक्स स्क्वेअर नाही सॉरी 8x. ओके, आपण काय करणार सांगा 100 डिवायडेड बाय 8 करणार इज इक्वल टू एक्स मिळणार. आणि हा बहुतेक 8 1 8 पहिले 2 12.5 येते. हे आपल्याला आता एक्स मिळालं, पण आपल्याला काय विचारलंय सांगा क्यू आर विचारलंय. मग मी काय करणार सांगा 8 प्लस एक्स इज इक्वल टू क्यू आर. एक्स म्हणजे आपलं किती आहे सांगा 12.5 आहे, त्यामुळे काय येणार 20.5 येणार आहे. लक्षात आहे, ही आपली कशाची व्हॅल्यू झाली क्यू आरची व्हॅल्यू झाली. समजलं नक्की? ओके चालेल. 94140. ओके, आपण कुठल्याकडे आलेलो? 28 किती आलेलो बरोबर ना? 53. हो. बरोबर दिसते तुम्हाला? दिसतंय. आता दिसतंय? हो सर. हो दिसतंय का? दिसतंय. ओके, होय लावून दे. ओके, तर मी काय केलं बघा, मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं की आपण एक स्क्वेअर काढूया. हे स्क्वेअर काढला, दिसतोय आता स्क्वेअर सारखा? हो सर. आणि हो. हा आपला एबीसी झाला म्हणून सांगितलेला मी, हे डी झाला. हा त्याचा काय म्हटलेला आपण? डायगनल. डायगोनल म्हटलेला, कर्ण म्हटलेला त्याला. आणि हे जे दोन्ही अँगल असतात ते 45 असणार आहे, कारण हे दोन्ही इक्वल आहे, साईड इक्वल आहे. लक्षात आहे? हो. हे आपल्याला 10 दिलाय. हे तुम्ही काढू शकाल, एबी काढू शकाल? AB ना सर? हा काढू शकाल. हे आपल्याला 10 दिलाय. हा ए बी सी आहे. अशा प्रकारची उदाहरणं आपण सोडवलेली आहेत. हे दोन्ही इक्वल असेल तर काय करावं लागेल? किती येणार आन्सर? पटकन सांगा गायत्री. सर एबी किती येणार? रूट फाय रूट 5 येणार. बरोबर आहे? रूट फाय सर. कसं काढलं तिने समजलं? काय केलं तुझा? हो. सर आपण आता इकडे आता आपण 10 डिवायडेड बाय रूट 2 करायला पाहिजे. ओके बरोबर. 10 म्हणजे काय येतं सांगा? 5 into 10 2 येतं. हो. डिवायडेड बाय रूट 2. मग रूट 2 एक आपला जाणार इकडचा, म्हणजे आन्सर काय येणार सांगा? रूट काय येणार? 5. 5 येणार. बरोबर आहे? मग हे आपल्याला काय मिळालं सांगा? रूट 5 मिळालं. बरोबर? सर तुम्ही रूट 2 का घेतलं? This is equal to root 5. रूट 5. सर रूट तुम्ही 5 रूट 2 का घेतलं? रूट 2 का घेतलं तर आपण एक बघितलेलं, पहिल्या लेक्चरला नव्हता? नाही सर. नाही, तो एक व्हिडिओ बघ केले जरा. हे आपलं काय सांग 45 अँगल असेल ना, एक हा 45 असेल आणि हा 90 असेल ना, तर याची रूट 2 असेल ना, तर इथे 1 आणि 1 असतं, म्हणजे डिवायडेड बाय आपण रूट 2 करतो त्याला. एकदा व्हिडिओ बघून घे, तुला समजेल ते. ओके आयुष? ठीक आहे सर. ओके, त्यामुळे आपल्याला मिळाले रूट 5 मिळालं. त्यामुळे आता त्याची पेरिमीटर किती असणार सांगा? ही रूट 5 आहे, हे किती असणार? बीसी किती असणार? रूट 5. हे किती असणार? Root 5. रूट 5. आणि राहिलेली किती असणार? Root 5. रूट 5. आणि पेरिमीटर किती येणार सांगा? पेरिमीटर म्हणजे काय? Root 5. रूट 5 येणार पेरिमीटर. हॅलो, Root रूट 2 5. पेरिमीटर. आधी समजा चौथीतला आहे, चौथीतला काय पाचवीतला, समजा हे 5 आहे, हे 5 आहे, हे 5 आहे, हे 5 आहे. किती येणार? सर 5 for the 20 20 येणार. काय केलं आपण सांगा? 4 into 5 केलं. बरोबर आहे ना? तसंच आता जर साईड माझी रूट 5 असेल तर मल्टिप्लाय बाय 4 करा ना. काय येणार आन्सर त्याचा? 4 रूट 5 येणार ना. हो सर. हा. पाचवीतला आहे बघा, पेरिमीटर काढायचं. इथे फक्त रूट मध्ये आलंय. क्लिअर? Clear. सगळ्यांना समजलं? म्हणजे आपण पेरिमीटर झाली. लक्षात आहे? आता आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल काढायची आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल काय असतं सांगा? हाफ इंटू बेस इंटू हाईट. Base into height. बेस इंटू हाईट. पण हाईट आपल्याला इथे डायरेक्टली मिळते बघा. हे समजा ए कन्सिडर केला, हे बी केला आणि A, B into height. तर आपल्याला दोन्ही काय मिळत आहेत सांगा? रूट 5 आणि रूट 5 मिळत आहे. हा हो. त्याचा बेस झाला बघा, आणि ही त्याची काय झाली सांगा? हाईट झाली. समजतंय? मग बेस किती आहे सांगा?
बेस किती आहे? रूट फाय आणि हाईट रूट 2. बेस रूट काय आणि हाईट रूट काय? अरे रूट 2 नाही, सॉरी मी चुकून लिहिलं, तुम्ही पण सांगत नाही मला. सर √5 आणि √5 दोन्ही. रूट 5 आणि रूट 5. कारण आपण हा कन्सिडर करतो, हा ट्रायंगल आहे आपला, स्क्वेअर मधला ट्रायंगल मी बाजूला काढलेला आहे. ओके. हा. ओके, तर आपल्याला काय करता येईल सांगा, ही ट्रायंगलची मिळाली, बरोबर आहे ना? ही कशाची काढायला सांगितलं तर ट्रायंगलची काढायला सांगितलं तर एरिया मिळाली. नाही, फाईन साईडच सांगितली ना, साईड काढली आपण. साईड काढलेली आहे. ओके, एरिया काढायला जात होतो. मला सांगा स्क्वेअरची एरिया किती येणार मग? सर साईड स्क्वेअर. मग किती येणार? सर साईड सर 25 येणार सर. 25 नाही येणार, 25 नाही येणार. हा बरोबर. 5 येणार. एक मला सांगा, √2 चा स्क्वेअर किती असतो? 2 असतो. 4 नाही होत त्याचा. हो. लक्षात आहे? तसा √5 चा स्क्वेअर म्हणजे काय होणार? 5 होणार आहे. मला एक सांगा, √x चा स्क्वेअर काय होणार? x येणार. काय लक्षात ठेवायचं? क्लिअर? हो. प्रॉब्लेम समजला कोणाला? काय नाही समजला? कोणाला नाही समजला त्यांनी सांगा मला. सर समजलं. सगळ्यांना? हो सर. ओके, तर आपण दुसऱ्या प्रॉब्लेम कडे जाऊया. इथे काय दिले बघा, हा आपला दुसरा प्रॉब्लेम आहे. ओके, इथे आपल्याला DFE 90 डिग्री दिलाय. DFE नंतर हा पण 90 डिग्री दिलेला आहे. त्याच्यावरनं आपल्याला काय काढायला सांगितलं? EG काढायला सांगितलंय. अथर्व बोर्डेवर आहे का गेला? हो सर आहे. सांग मला EG कसं काढणार सांग. सर इजीला तो जो आहे ना सर एक काय लिहू सांग मला. सर अथर्वचा आवाज ब्रेक होतोय. माझा आवाज ब्रेक होतोय? अथर्व. डबल येतोय. आवाज डबल येतोय. सर आवाज येतोय. येतोय, बोल तू. 12 स्क्वेअर इज इक्वल टू 8 स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. 8 स्क्वेअर प्लस जीई स्क्वेअर. जीई स्क्वेअर. परत एक लक्षात घे, इथे स्क्वेअर नसतो. लक्षात आहे? हा सर. स्क्वेअर नसतो. आपण काय करणार सांग? 12 स्क्वेअर म्हणजे किती आला? 144. आणि इंटू 8 येणार, स्क्वेअर नाही येणार याचा. ओके. लक्षात आहे? हा, अल्टिट्यूडचा फक्त स्क्वेअर येतो. लक्षात आहे? डिवायडेड बाय मी 8 करतो, म्हणजे मला काय मिळणार सांगा? जीई मिळणार. EG किंवा जीई दोन्ही सेम आहेत. किती येतं आन्सर याचं? 18. बरोबर आहे? हो. राहिलेचा ओके 18 येतो. हे कशाची व्हॅल्यू मिळाली मला? जीई ची मिळाली. जी. ओके, जी आपल्याला मिळाली. आता आपल्याला आणि काही कशाची सांगितली? FD ची काढायला सांगितली. FD ची किती येणार? 12 स्क्वेअर इज इक्वल टू 8 स्क्वेअर प्लस FD स्क्वेअर. बरोबर. याच्यामध्ये हायपोटेनस कुठला आहे? GF. GF हायपोटेनस आहे. बापरे, मी आता सांगितलं. DF. हा, हायपोटेनस कुठला आहे? DF आहे. DF स्क्वेअर इज इक्वल टू GD स्क्वेअर प्लस FG स्क्वेअर. बरोबर आहे? सगळ्यांना समजतं? हो सर. GD स्क्वेअर किती येणार सांगा? 12 चा स्क्वेअर किती होणार? 144. आणि 8 चा स्क्वेअर 64. म्हणजे आपल्याला किती मिळते? 208. 208. हे कशाचं मिळालं? DF स्क्वेअरचं मिळालं. आपल्याला काय करावं लागेल? परत ते स्क्वेअर रूट काढावं लागेल. ओके, आता याचे फॅक्टर सांगा मला कसे काढता येईल आपल्याला. फॅक्टर कसे काढता येईल? आपल्याला असे फॅक्टर पाहिजेत. आपण 2 पासून चालू करूया ना. 58.4. 58.4 येतोय. 50 तर 2√52 येतं. 52 इंटू 4 केलं तर येत आहे. बरोबर येतंय. बरोबर आहे ना? तर हे मी असं पण लिहू शकतो. 2√52. असं लिहू शकतो. हो सर. लिहू शकतो ना? हो सर. सर ओके, मग 4 मी बाहेर काढला, आतमध्ये रूट राहिलं, हे त्याची व्हॅल्यू झाली. समजला? बरोबर.
सर हो सर हा ओके बरोबर आहे ना? हो सर. हा हो सर. म्हणजे आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळाली सांगा? 4√13. सेम तुम्ही EF काढू शकाल की नाही? हो. EF हा हायपोटिनस आहे का साईड आहे त्याची? हायपोटिनस आहे. मग काय लिहिणार सांगा? EF स्क्वेअर इज इज इक्वल इक्वल टू, टू 18 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. बरोबर आहे. हे तुम्ही कॅल्क्युलेट करा. हे मी वेळ घालवत नाही याच्यामध्ये. जमेल ना तुम्हाला? हो. ओके. कुणाला सर एक doubt? मिनिट. हा बोल बोल. नाही एक मिनिट लिहून घेते. झालं सर. ओके. आणि कुणाला डाऊट आहे याच्यामध्ये? सर मला आहे, मी जरा मध्ये इंटरनेट कनेक्शन जरा हे झालेलं प्रॉब्लेम त्याचा म्हणून लेफ्ट झालेली. ओके सांग ना कुठे काय प्रॉब्लेम आहे सांग तुला. तो √208 कसा आला? याचं स्क्वेअर याचं 144 हे कशाचा स्क्वेअर झाला सांग? 12चा स्क्वेअर झाला. समजलं क्लिअर? हा हा कन्सिडर कर, हा ट्रँगल कन्सिडर कर जो राईट अँगल ट्रँगल आहे. ओके गावराने? हो सर. हा मग याच्यामध्ये काय आहे ना सांग? 12चा स्क्वेअर म्हणजे 144 आला, बरोबर आहे? हो सर. आणि 8चा स्क्वेअर म्हणजे 64 आला. हो सर. हा दोघांचं मिळून जर सम केलं तर किती होतं? 208 होत आहे. हा एक काय सांग? DF स्क्वेअरचं आहे. मग हा. DF म्हणजे मला काय मिळणार? √208 मिळणार. हा हा समजलं नक्की? हा हा. सर हा, बोल. 468 चं फॅक्टरायझेशन किती येतं? कितीचं? 468. सर EF इज Root of इक्वल टू 468. 21.6. बघा काढा की ग, काढा ते तुम्ही. हा ठीक ओके आहे. ट्राय करा ना. ओके ओके. हा चालेल. पुढे घेऊ मी. 20 पॉइंट ओके ओके समजलं ना तुम्हाला? पायथागोरस थेरम माहिती आहे बघा, त्याच्यावरून काढू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके चालेल. जाऊ मी पुढे काय अजून बोलू याच्यावर? नाही सर. ओके हा तर पुढे बघा हे दिलेलं आहे. आर्टिट्यूड ऑफ द हायपोटिनस ऑफ अ राईट अँगल ट्रँगल डिवाइड्स इट इंटू 2 पार्ट्स ऑफ लेंथ 4 सेंटीमीटर अँड 9 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ आर्टिट्यूड. कसं डायग्राम काढणार सांगा मला? 6 सेंटीमीटर. काय ना आन्सर? आन्सर पण कोणी सांगितलं होतं? सर मी सांगितलं अथर्व. हा किती? 6 6 सेंटीमीटर. सेंटीमीटर आहे. सेंटीमीटर डायरेक्टली. हे मी राईट अँगल नाही काढला बरोबर. ही आर्टिट्यूड झाली त्याची. ही काय करते? 2 भागामध्ये हो. divide करते. त्यामुळे हे आपल्याला काढता येईल. 4 into 9 म्हणजे काय होतं? 36 होत आहे. 36 आणि 36 ला √6. इज इक्वल टू काय येणार आहे? 6 येणार आहे. क्लिअर? 6. क्लिअर? हो कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? ना. ओके तर पुढे एक बघा, एकच लास्ट आहे बघा, लास्ट बघूया आपण. हा इन आरएसटी काढतो मी. हा आपला ट्रँगल झाला. पहिले तर ट्रँगल काढायचा बघा, S इज त्याच्यामध्ये इक्वल टू 90. 90 डिग्री. ओके हा बहुतेक सिंपल आहे क्वेश्चन बहुतेक. आणि RST हा 30 दिला आहे, तर हा अँगल किती हा. असणार? 90 30 आणि 60 असणार की रे. हो आणि आपल्याला RT दिलेला आहे, 12 दिलेला आहे. हे किती असणार आहे? हे अगोदरचा प्रॉब्लेम 6 असणार. √12. हा आणि हा किती असणार आहे? √6. हा √6. √6 नाही. 6√3. हा. ते असले आपण उदाहरण असलीच खूप सुरवलीत बघा, आपण सुरवलीत ना, त्यामुळे हो हो ते चूक होता कामा नये हो बघा. सर. ओके नंतर फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टँगल. मी रेक्टँगल काढतोय, त्याची लेंथ दिलेली आहे 16 आणि डायगोनल काढायला सांगितलं आणि एरिया दिलेली आहे. लेंथ दिलेली आहे, L दिलेली आहे, त्याच्यामधून B काढू शकतो आपण हो का नाही? आपल्याला एरिया दिलेली आहे. एरिया ऑफ रेक्टँगल काय असतं सांगा? हो सर. तर breadth is equal to 12. 8. A इज इक्वल टू L into B. L इंटू बी. ओके त्याच्यापैकी एरिया आपल्याला दिलेला आहे किती आहे? 192. लेंथ दिलेली आहे 16 म्हणजे बी ची व्हॅल्यू मिळेल मला हो 192 डिवायडेड बाय 16. किती येतं? 12. 12. 12 म्हणजे ही आपली 12 झाली. ओके हा
तर आपल्याला हे काढायचंय कसं मिळणार, हा अँगल किती असणार 90 डिग्री. ठीक आहे, कारण रेक्टँगलची सर म्हणजे याचं येणार की 12 स्क्वेअर प्लस 16 स्क्वेअर इज इक्वल टू डायगोनल स्क्वेअर. बरोबर बरोबर हो. स्क्वेअर म्हणजे 144 येतं. 16 स्क्वेअर पाडाय सगळ्यांना 20 diagonal is 256 256. 256 येतं. म्हणजे किती आलं सांगा सर 400. 390 सॉरी 400 सर 400 400 हा कशाचा स्क्वेअर रूट आहे 20 20चा. 20 चा स्क्वेअर रूट 400 चा 20 स्क्वेअर रूट 20 आहे. ओके हो. आलं 20 आलं. कठीण आहे 12 16 20 हा ट्रिपलेट. 12 हा टिपलेट आहे ते जर तुम्हाला टिपलेट पाड असेल तर काढायची गरजच नाही ना, काय काढायची गरजच नाहीये. कसं आहे क्लिअर हो. हा एवढे मी प्रॉब्लेम घेतलेले बघा. मध्ये आपला 5-10 मिनिटं गेलं त्याच्यामध्ये, तरी पण आपण काय करूया, समजा डाऊट कोणाचे आहेत ते सांगा मला, की आपण त्याच्याकडे वळूया. अगोदरच्या तर मी ह्याच्यामध्ये तुम्हाला टाकलेला क्वेश्चन ना त्याला तेवढंच दिलेलं त्यांनी. काय ते मी तुम्हाला क्वेश्चन टाकलेला ना त्यात माहिती तेवढीच होती. कुठे दिली मी बघतो, एकदा बघतो ते काय रे. हा ओके सर. ओके. कुठला आपण बघतोय, हा कुठला प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होते. सर याच्यामध्ये सर राऊंड योर आन्सर टू द नियरेस्ट टेन्थ म्हणजे हा हे करू नका, ते चुकून मी तुम्हाला दिलंय, पुढच्या याचं आहे ते नको करू. फक्त काय करा माहितीये, स्क्वेअर रूट मध्ये काढा. त्याच्यामध्ये एक पद्धत आहे ओके. की मी तुम्हाला मध्ये दाखवेन केव्हा तरी, लक्षात आहे. पण त्याची गरज पडत नाही आपल्याला, लक्षात आहे ना. पॉईंट मध्ये आपल्याला केव्हा काय काढावं लागत नाही, स्क्वेअर रूट काढावा लागत नाही, लक्षात आहे. त्यामुळे हे तुम्ही कन्सिडर करू नका. कुठलं सांगा, हे एवढं कन्सिडर करू नका. ओके सर तो तुम्ही दुसरा पाठवलेला ना PDF त्यात क्वेश्चन नंबर 2 होता, तो समजत नव्हता. ओके कुठला सांग, एक्झॅक्ट कुठला तो सांग मला. कोऑर्डिनेट्स ऑफ A असं तुम्ही दिलेलं ना त्यात. हा हा त्यात दोन मिनिट, मी कुठे आहे तो बघतो. केव्हा पाठवलेला मी तो, परवा पाठवलेला सर. परवा पाठवलेला. या फाईल मध्ये नाहीये. ओके काल किंवा परवा काल सर. काल पाठवलेला. काल पाठवलेला. काल. त्याच्यामध्ये आहे नाही ना. नाही. नाही हे आता ओपन केलेलं सर. त्याच्यामध्ये हा आहे सर, हो सर. त्याच्यात Yes. क्वेश्चन नंबर 2 पहिल्या पेज वरचा क्वेश्चन नंबर 2. ओके ओके हे आपण बघूया बघा. तर तुम्हाला जर ज्यांना ग्राफ पेपर बद्दल सगळ्यांना माहित आहे, हो सर. हो सगळ्यांना ओके. हो मला बघा एक्स ऍक्सिस असतो आणि वाय ऍक्सिस असतो, सगळ्यांनी वापरला. हो सर वापरला. ओके सगळ्यांनी वापरला, 7th स्टँडर्ड वाले हो सर. वापरला. ओके इथे 0 असतं आणि इथे आपल्या एक्स ची व्हॅल्यू वाढत जाते, इथे वाय ची व्हॅल्यू वाढत जाते. ओके आता आपल्याला काय दिलंय सांगा, AB वेन कोऑर्डिनेट ऑफ A आर 4,7. 4 हा कशाची व्हॅल्यू असणार सांगा, 4 कशाची व्हॅल्यू असते, एक्स ची का वाय ची. काय सर. O ही कशाची व्हॅल्यू असते, एक्स ची असते का वाय ची असते. इथे बघा ग्राफ पेपर म्हणजे समजला सगळ्यांना, काय ग्राफ पेपर माहिती आहे. नाही माहित सर. माहिती आहे सर. 7वीच्या स्टुडंटला गायत्री माहित आहे. हो माहिती आहे सर. ओके मी काय करतो माहिती आहे, 2 मिनिट आपण काय करूया, ओके इथे मी पॉवर पॉईंट मध्ये तुम्हाला दाखवतो. आपल्या समोर प्रॉब्लेम आहे बघा तो. हा इथे मी काय काढतो सांगा, एक ग्राफ काढतो. ग्राफ पण तिथे मला नाही काढता येणार, स्लाइड शो करावं लागेल. ओके स्लाइड शो
ओके, पण संपूर्णच जाणार. ओके, तर इथे मी ग्राफ काढला बघा. काय होतं सांग? ओके, हे आपला वाय ऍक्सिस झाला, हे आपला एक्स ऍक्सिस झाला. इथे 0 असतो, सगळ्यांना माहित आहे. हो. ओके, इथे व्हॅल्यू वाढत जाते या साईडला, एक्स ची व्हॅल्यू वाढत जाते 1 2 3 4. ओके, आणि इथे आपली वाय ची व्हॅल्यू वाढत जाते, इथे +1 +2 +3 +4. तसं इथे काय होणार सांगा, एक्स ची व्हॅल्यू -1 -2 -2. हे सगळ्यांना माहित आहे नक्की? हो. माहित नाही म्हणून सांगा. माहित आहे सगळ्यांना? हो. आता मी काय करतो बघा, समजा मला फो म्हणजे कुठे येणार सांगा, एक्स ची व्हॅल्यू 4 असेल तर माझा पॉईंट कुठे येणार सांगा, इथे कुठेतरी येणार. हो. बरोबर, सर राईट हँड साइडला इथे येणार आहे. बरोबर आहे ना? आणि समजा वाय ची व्हॅल्यू 7 असेल तरी वर कुठेतरी येणार आहे. समजा मी इथे कन्सिडर केला, हा आपला पॉईंट कुठला झाला सांगा, 4,7. हा, ओके. ओके, याच्यामध्ये बघा ही एक्स ची व्हॅल्यू कायम काय असणार आहे, याची या लाईनची एक्स ची व्हॅल्यू किती असणार आहे? कुठलाही पॉईंट या लाईनवर असेल एक्स ची व्हॅल्यू काय असणार आहे? 4 असणार आहे. तसं काढलं पुढे ऍक्च्युली वर असतं ते. ही लाईन जर काढली तर याच्यामध्ये वाय ची व्हॅल्यू किती असणार आहे सांगा, कायम 7 असणार आहे. एवढं क्लिअर समजला? हो हो. सर. समजलं. आता परत एकदा मी प्रॉब्लेम बघतो काय येतो एकदा. आता प्रॉब्लेम बघूया आपण. वर्कआउट द लेंथ ऑफ AB when coordinate are 4 7 and coordinate of B are 16 12. ओके, 16 12 आहे आणि 4 7 आहे. ओके, बघा इथे पण दिलं, इथे आपण दाखवतो. ए पॉइंट किती आहे सांगा? ए पॉइंट आपला ए पॉइंट किती आहे आपला? हॅलो, ए पॉइंट आहे तो आपला किती आहे सांगा? 4,7 आहे. म्हणजे याची एक्स व्हॅल्यू 4 आहे आणि वाय व्हॅल्यू 7 आहे. आता मला सांगा नेक्स्ट कोऑर्डिनेट किती असणार? बरोबर असणार का? सर आवाज येत नाहीये. हो सर, आवाज येत नाही. ब्रेक होतोय मध्ये मध्ये. हा, सीच एक्स व्हॅल्यू किती असणार? 4 असणार का? हॅलो हॅलो, आवाज येतो आता? सर सीचा हो, 4 सर. असणार. आवाज. हो सर, तिचा 4 येणार. हो हो, कसं येणार? तर ते हे X 8च्या प्लेनवर आहे. ची व्हॅल्यू वाढत जाणार ना इथे. मग हा आपल्याला किती तो माहित नाहीये. एक्स त्याची वाय ची व्हॅल्यू 7 असणार आहे. हा सर. हा सर, काय होणार? एक्स चेंज होणार ना. बरोबर आहे? हो. हॅलो सर, आपल्याला 16 12 दिलाय. आता मला सांगा, ही जी लाईन आहे त्याची एक्स व्हॅल्यू वाढत जाणार का कमी होत जाणार का तशीच राहणार? ही लाईन आहे ती काय हॅलो? सर? ही सर, जी आवाज येत लाईन नाहीये. त्या लाईनवर असलेल्या प्रत्येक पॉइंटची व्हॅल्यू एक्स व्हॅल्यू काय असणार सांगा? वाढत जाणार. नाही, 16 नाही. इथे 16 आहे सर ना. आवाजच येत नाहीये. हॅलो. कोणालाच येत नाही आवाज? सर मध्ये मध्ये खूप ब्रेक मध्ये मध्ये break होतोय सर. बऱ्यापैकी ऐकायला येतो तर ऐका बघा, कारण परत बाहेर पडून यावं लागेल नाही ते मला. ओके, आवाज येतोय? बऱ्यापैकी येतोय? हो हो सर. सर, तुमचा आवाज इकडे येतोय पूर्ण. ओके, तर या संपूर्ण लाईनची व्हॅल्यू एक्स व्हॅल्यू काय असणार आहे? 16 असणार आहे. समजा इथे जर 18 काढली तर या संपूर्ण एक्स ची व्हॅल्यू काय असणार आहे? 18 असणार आहे. त्यामुळे आपल्याला एक्स कोऑर्डिनेट काय मिळणार सांगा? 16 मिळणार. समजतं? हो सर. हो. ओके, आता इथे बघा. हे 16 आहे. हा, 2 मिनिट, मी परत एकदा सांगतो बघा. हा ट्रायंगल झाला आपला. ओके, आपल्याला ह्याची व्हॅल्यू काय दिली सांगा? याची कोऑर्डिनेट 4 and 7 दिलेला आहे. याची कोऑर्डिनेट मला 16 and 12 दिलेले आहे. एक लक्षात घ्या, ही जर माझा एक्स कोऑर्डिनेट असेल आणि वाय कोऑर्डिनेट हा असेल तर या बाजूला जेव्हा आपण जातो तेव्हा एक्स ची व्हॅल्यू वाढत जाते. बरोबर आहे? हो सर. हो सर. आणि
जेव्हा आपण वर जातो तेव्हा वायची व्हॅल्यू वाढत जाते. हो एवढं clear समजलं? आता जेव्हा माझी लाईन काय होते सांगा, ही लाईन मी काढलेली आहे, ची व्हॅल्यू वाढत जाणार पण वायची व्हॅल्यू सेम राहणार आहे, कारण इथे बघा ही वायची व्हॅल्यू काय राहणार आहे, सेमच same. लेवलला आहे. हा, त्यामुळे काय होणार सांगा, इथे वाय कोऑर्डिनेट 7 येणार. ओके. आता जेव्हा अशी लाईन काढतो ना तेव्हा संपूर्ण एक्स ची व्हॅल्यू सेम असणार आहे या पॉईंटवर. त्यामुळे याची जर 16 असेल हो तर याची पण 16 असायला पाहिजे. हो एवढं समजलं? एवढं हो समजलं? हो सर. ओके. आता बघा याची लेन मी कशी काढणार, तर एक्स कोऑर्डिनेट मायनस करणार. 16 मायनस 4 किती येणार सांगा, 12. 12 काढण्यासाठी मी काय करणार, 12 मायनस 7 करणार, किती येतं, 5 येतं. त्यामुळे एक साइड मला 12 मिळाली, एक साइड 5 मिळाली. हे डेफिनेटली किती असतात, सर परत सांगा ते ह्याच्यापासून. इथे बघ. 16 - 4 हे बघ 16 मायनस 4 म्हणजे काय मिळालं, याची लेन मिळाली. ओके. कसली सर? सर म्हणजे एसी ची लेंथ 12 ना. एसी ची लेन 12 येणार. हा ओके. बीसी ची काढण्यासाठी मला काय करावं लागेल, 12 मायनस 7 करावं लागेल, ती 5 येते. आणि आपल्याला माहित आहे 12 5 असेल तर त्याचा हायपोटेनस किती येतो, 13 येतो. 13 ओके. हे मी काय करतो माहितीये, परत नेक्स्ट लेक्चरला परत एकदा मी एक्सप्लेन करतोय, कारण थोड्यानाच नाही समजलं, मला समजलंय. ओके. हो नाही समजलं sir. तोपर्यंत तुम्ही काय करा, जर शक्य झालं तर ग्राफ पेपर घ्या आणि ग्राफ पेपर स्टडी करा तुम्ही. लक्षात आहे? Okay. हा प्रॉब्लेम मी परत एकदा एक्सप्लेन करेन. सर कोऑर्डिनेट्स म्हणजे त्यांची पोझिशन का ग्राफ पेपर पोझिशन म्हणजे आपला जो ग्राफ पेपर आहे ना, हा. इथे समजा इथे 1 2 3 4 लिहिलं आणि मी इथे समजा 1 2 4 लिहिलं, तर मला समजा 3 पॉईंट दाखवायचा आहे. 3 पॉईंट म्हणजे काय, तर एक्स कोऑर्डिनेट त्याचा 3 असायला पाहिजे, म्हणजे ह्या लाईनवर कुठेतरी असणार, आणि वाय कोऑर्डिनेट 3 असणार, म्हणजे हा पॉईंट माझा 3 झाला. म्हणजे त्याचं इंटरसेक्शन 3 झालं. हा, इंटरसेक्शन म्हणजे पॉईंट मिळणार आपला. पॉइंट नाही काढणार. आणि वगैरे आहेत ते कोऑर्डिनेट. पॉईंट असणार आहे. हा. क्लिअर. हे मी तुम्हाला ग्राफ पेपर हा, परत okay. एकदा सांगतो, म्हणजे तुमचे क्लिअर होईल. ओके. ओके सर. आणि डाऊट होता, काय नाही, नाही sir. सर. ओके, मग थांबूया आपण. हो सर. ओके सर. कसं वाटलं, इझी वाटतं मॅथ्स काय कठीण वाटतं? इझी वाटलं. व्हेरी इझी वाटतं. खूप इझी नाही वाटत? खूप Very, easy very वाटतं सर. ओके, चालेल. चला मग थांबूया आपण. ओके. ओके सर. बाय सर. थँक्यू. सर गुड नाईट. बाय सर. थँक्यू. तुम्हाला हे आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.